अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पानपट्टी व्यावसायिकांवर होत असलेल्या कथित अन्यायकारक कारवाई विरोधात महाराष्ट्र पान व्यापारी महासंघानं आक्रमक भूमिका घेत 7 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी धडक मोर्चाची घोषणा केली आहे। अहिल्यानगर येथे झालेल्या भव्य मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अजय सूर्यवंशी यांनी पान व्यावसायिक अट्टल गुन्हेगार आहेत का, त्यांच्यावर मोक्का लावता का असा संतप्त सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। मोर्चाद्वारे मोक्का कारवाई रद्द करणं, सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवणं, पानपट्टी धारकांवरील कथित अन्याय थांबवणं, आर्थिक अनुदान, बिनव्याजी कर्ज, पान व्यवसाय विकास महामंडळाची स्थापना आदी प्रमुख मागण्या शासनासमोर मांडण्यात येणार आहेत। 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणाऱ्या मोर्चासंदर्भात नियोजन करण्याकरिता घेण्यात आलेल्या या मेळाव्याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष फैयाज तांबोळी, तुषार मेहत्रे, गणेश जाधव, आबा काळे, समीर शेख, साहेब तांबोळी, बाळू हंपे, राजेंद्र बनसोडे, गणेश शिंदे, महेश मुर्तडकर यांच्यासह पदाधिकारी, होलसेल व्यापारी, पानपट्टी धारक, फेरीवाले आणि मोठ्या संख्येने व्यावसायिक सुद्धा उपस्थित होते। यावेळी 7 जुलै रोजी राज्यभर पानपट्ट्या बंद ठेवून सर्व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचं आवाहन करण्यात आलंय। माझं सरकारला आणि अन्न औषध प्रशासन अधिकारी मुंडे साहेबांना विनंती आहे, कुठल्याही जर तंबाखूवर कॅन्सर होत असेल किंवा अन्य काय आमच्या व्यवसाय निगडीत असणाऱ्या गोष्टीमुळे जर कॅन्सर होत असेल, आज तुम्हाला माहीत असेल की फळभाज्या असतील, अनेक प्रकारच्या भाज्या असतील, धान्य असतील, आता स्वतः तुकाराम मुंडे साहेबांनी राज्यामध्ये धूमधडाका चालू केला आहे। दुधामध्ये भेसळ असेल, आमच्या ह्या बंदीपेक्षा आमच्या व्यवसायात ह्या सुगंधी तंबाखूची बंदी घातल्यापेक्षा इथं तर मोठ्या प्रमाणात केमिकल असेल, अन्य काही प्रकार औषधे एवढी घातक औषधं आहेत औषध फवारणीमुळं। खऱ्या अर्थानं तिथं पहिलं तुम्ही कारवाई केली पाहिजे, कारण हे पोटामध्ये जाते, लहान मुलं बाळं सगळेच खातात, याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। गुटखा बंदी, सुगंधी तंबाखू जर तुम्ही बंद केल्यामुळं काय फार मोठा काय पराक्रम केला असं मला वाटत नाही। उलट सरकारनं घाणेरड्या केमिकलपासून घालणाऱ्या या ज्या तंबाखू असतील किंवा आणि काय इतर व्यवसाय हे गुटखे असतील त्यांना पाठबळ घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे। उलट जादा प्रमाण अशा घातक खाणाऱ्या लोकांना त्रास व्हायचं काम चालले। सरकार इकडं डोळजा करते। पूर्ण सरकार आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्रातील जनतेचं दिशाभूल करण्यासाठी, वाहवा करण्यासाठी ह्या कारवाई चालू आहेत। ह्या कारवाईच्या अंदर काय फार मोठा फरक पडणार नाही। आम्ही सरकारच्या विरोधात उद्याच्या 7 जुलै रोजी मोठं आंदोलन करतोय, कारण जनतेमध्ये आणि WHO आणि ज्या सिगारेटची कंपन्या आहेत यांनी सर्वे केलेला आहे, सिगारेट मात्र चालतंय, सिगारेटमुळं कर्करोग होतोय ते चालतंय, आणि सुगंधी तंबाखू का चालत नाही, दारू चालत्या। मग ह्या तुम्ही आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे। पान व्यावसायिक 10 लाख पान व्यावसायिक या राज्यामध्ये आहेत, यांचा जर तुम्ही विचार करत नसाल किंवा ह्याच्यावर जगणारे कुटुंब आहे ह्याचा जर सरकार विचार करत नसेल तर या सरकारला करायचं तरी काय। एक तर नोकऱ्या देत नाहीत, सुशिक्षित बेरोजगार हे आमच्या व्यवसायामध्ये आहेत, आणि तोमध्ये नवनवीन कायदे निर्माण करून हाही आमचा आता व्यवसाय कुटुंब जगवायचा आम्हाला मुश्किल झालेला आहे। ते सरकारला जागा करायचं काम आहे, आणि सरकारला खरोखर जर बंदी घालायची असेल ना तर आम्हाला पहिला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाला विश्वासात घ्यावं, आणि मगच यांना 100% यांना बंदीचा फायदा होणार आहे। कारण बंदी घालून नुसतं उपयोग होत नाही, हा बंदीचा फायदा अन्न औषध प्रशासन विभागातील ह्यांचेच जबाबदार अधिकारी या गुटख्याच्या कंपन्यामध्ये सामील आहेत। अन्न औषध प्रशासनाचे झाल्यानंतर राज्यामध्ये तुम्ही कायदा निर्माण करताय, पोलिसांचा त्रास आमच्या पान व्यावसायिकांना राज्यातील चालू आहे। मोका अंतर्गत कारवाई, भीती दाखवायची, पैसे उकळायचे, कुठला न्याय आहे हो? आणि अशाने 100% बंदी होणार नाही आहे, आणि या बंदीला खत पाणी सरकार आणि अन्न औषध प्रशासन विभाग घालत आहे, आणि हे मोडून काढण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन घेतलेलं 7 तारखेला आझाद मैदानावर। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ संलग्न अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशन तर्फे मी आवाहन करीत इच्छितो की आजचा जो मेळावा झाला 3 तारखेला, जेवढे माझे पान व्यापारी माझ्याकडे आले, पान धारक आले, त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो। आणि येणाऱ्या 7 तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सर्व पान धारक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पान असोसिएशनवाले जेवढे माझे पान धारक आहेत त्यांनी जास्तीत जास्त सरकारला दाखवण्यासाठी आपली ताकद काय आहे पानाची, तर ते सर्वांनी तिकडे उपस्थित राहावं सकाळी 10 वाजता। धन्यवाद।